मग कशा आहे आव्हाड फार्म्सच्या कोंबड्या? जय श्रीराम मित्रांनो, मी आहे ऋषी आव्हाड. तर आज सगळे आपल्या क्लेनरची क्लिनिंग चालू होती, तर आपले केस सगळे वॉश करून घेतले. त्यानंतर आपल्याकडे आलेले आहे असे गोलू-मोलू चाव-चावचे मेल फिमेल दोन्ही. चाव-चाव संपता कुठं, तर शिजूचे एकदम क्यूट क्यूट पपीज आहे आपल्याकडे. कुणाला पाहिजे असेल तर माझ्या नंबरला कॉल करा. त्यानंतर आपण गेलो होतो पोल्ट्रीमध्ये. पोल्ट्रीमध्ये काय तर कोंबड्यांना थोडं खाद्य टाकायचं होतं, सकाळची फिडिंग. तर सकाळची फिडिंग उरकून आलो आपण घरी. तर हे भाऊ आले ते वडनेर भैरववरनं डायरेक्ट पिंपळगाव बसवंतवरनं. त्यांना घ्यायची होती आपल्याकडे झेड ब्लॅकची जर्मन शेपर्डची फिमेल. तर थोडा विचार करून त्यांनी फायनली घेऊन टाकली. मग काय काढला महाकालचा धागा, बांधला तिच्या गळ्यामध्ये. फिमेल पपी इतका ॲक्टिव्ह होतं की जागेवर काय थांबत नव्हतं. तर त्याला केलं आपण बास्केटमध्ये पॅक. तर ते चाललं आता डायरेक्ट वडनेर भैरवला, म्हणजेच पिंपळगाव बसवंतला. आपली पिवळी सोयाबीन त्या झाली डायरेक्ट काळी, कारण पाऊसच इतका होता की नादच खुळा. तर ब्राउनी बसला होता आपल्या गाडीमध्ये जाऊन, स्वतःला केलं त्यांनी आतून लॉक. मग काय गाडी अनलॉक केली, शेवटी त्याला बाहेर काढला. ब्राउनीने डायरेक्ट टाकली या सीटावरनं खाली उडी. थोडाफार फिरला, परत त्याच्या केजमध्ये जाऊन बसला. तर आपल्याला शेतामध्ये होतं काम, त्यामुळे आपण सगळे बाळदणं घेतले गोळा करून. मग काय पिंटू भाऊनी घेतली चेतक गाडी. स्क्रीनवर दिसतोय तो आपला आहे शिद्धू स्टड, त्याचं नाव आहे चिकूडॉन. तर चिकूडॉन झाल्यानंतर आपला स्क्रीनवर जो दिसतोय हा आपला डेंजर डॉग आहे. हा आहे आपला केनलचा किंग, त्याच्याकडे टायटल आहे SG1 SG2. त्यानंतर आपला फॅनिनो आहे पूर्ण लॉंग हेअरमध्ये. तर फॅनिनोची मीटिंग किंवा डेंजरची मीटिंग पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतोय, त्याला मला DM करा. नाद करा. पण चेतन भाईचं कुठे? चेतन भाईने डायरेक्ट अंगापेक्षा भोंगा मोठी बॅग घेतली डोक्यावर आणि निघालाय गावी. त्यानंतर हे भाऊ आले होते येवल्यावरनं, त्यांना घ्यायचा होता शिजूचा फिमेल पपी. तर त्यांनी तिन्ही फिमेल सोडून बघितले, जी ॲक्टिव्ह वाटली ती त्यांनी घेतली आहे. त्यानंतर थोडं डिस्कशन केलं की तिला पाळायची कशी. तर टुकटुक काय मध्ये मध्येच करत होती की मला घ्या मला घ्या, पण टुकटुकला काय कोणी हातच लावत नाही, कारण ती इतकी नखरेबाज आहे की तिला कोणी घेऊनच जात नाही. तर थोडं डिस्कशन करून त्यानंतर आपलं लॅब्राडॉरचं पिल्लू चाललं होतं एका नवीन घरी. मग काय त्याला आपण खाऊ घातलंय गुप्ता मॅडमच्या समोर. तर त्यांनी पिल्लू इतकं आवडलंय की भाऊने स्वतःच महाकालचा धागा काढलाय आणि त्याच्या गळ्यामध्ये बांधलाय. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला एकदम गोलूमोलू व्हाईटच कलरचा लॅब्राडॉर पाहिजे. तर मग काय त्यांनी केलं आपल्याला बाय बाय आणि त्यांचा लॅब्राडॉर घेऊन चालले घरी. त्यानंतर आपण डॉबरमॅनचा पिल्लू दिला होता नाशिकला. तर मग काय त्याला नाशिकच्या गाडीमध्ये बसून दिलंय. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम.